नमस्कार मंडळी, सध्याचं युग फास्ट झालेलं आहे। सध्या कॉम्पिटिशनचं युग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या युगात आपल्याला व्यवसाय करणं महत्त्वाचा असतो। हा व्यवसाय आपण कसा केला पाहिजे? बऱ्याच लोकांना वाटते 18,000 कुठे 30,000 रुपये अशा पद्धतीची आपल्याला पगार मिळाली पाहिजे, सरकारी नोकरी असली पाहिजे। परंतु सगळ्याच्याच नशिबात सरकारी नोकरी नसणार आहे, कारण तर फास्ट युग आहे आणि एका जागेसाठी कुठेतरी 1000 कुठे 4,000 रुपये 4,000 अशा पद्धतीचे फॉर्म येऊन पडलेले आहेत। मग आपला नंबर कधी लागणार? आपलं आयुष्य काही शिक्षणातच घालायचं का? व्यवसाय उभा केला पाहिजे, प्रत्येक माणसाने व्यवसाय केला पाहिजे। परंतु हा व्यवसाय करत असताना बरेच काही अडचणी येतात, पैसा सुद्धा लागतो। मग पैसा कुठून उपलब्ध करायचा? घरचे तर पैसे देणार नाहीत, कारण तर आता बरेच दिवस झाले कुठे डीएड झालं कुठे बीएड झालं, जे काही डिग्री असतील ते आपण घेऊन पडलेले आहे। मोठ्या प्रमाणात आपला शिक्षणावरती खर्च सुद्धा झालेला आहे आणि अशातच परत एकदा आपल्याला घरचे आपले पैसे देणार नाहीत। परंतु आपली जर इच्छा असेल, व्यवसाय करण्याची जर इच्छा असेल, तर मग मी तुम्हाला समजावून सांगतो, सोप्या आणि सरळ पद्धतीने व्यवसाय करण्याचा जो काही मार्ग असेल ते सांगण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच या आपल्या चॅनलवरती, आपल्याच हवा या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवीन अशा बिझनेस आयडिया मिळतील। मंडळी, ज्या अर्थी आपण शिक्षण घेतलं, डीएड बीएड काय असेल ते घेतलं आणि डीएड बीएड झाल्यानंतर आता थकून गेलो, आता आपल्याला व्यवसाय करण्याची गरज असणार आहे। कारण तर व्यवसाय नसेल, नोकरी नसेल तर आपल्याला नोकरी सुद्धा मिळणार नाही, अशी पद्धत आता सध्याच्या परिस्थितीला दिसत आहे आणि हीच कुठेतरी टाळलं पाहिजे। आपण आपला व्यवसाय केला पाहिजे। व्यवसाय करत असताना बरेच काही अडचणी येतात, सहजासहजी पैसा उपलब्ध होत नाही, घरचे सुद्धा आपल्याला आता पैसे देणार नाहीत, कारण तर शिक्षणावरती मोठ्या प्रमाणात खर्च झाला। परत बिझनेस चालू करायचा म्हणल्यावर बिझनेसमध्ये बऱ्याच काही रिस्क आल्या, रिस्क असल्या अशा की जो काही आपण व्यवसाय चालू केला मग तो व्यवसाय चालेल का, अशा बऱ्याच काही संभ्रम निर्माण होतात, मनात काही शंका येतात। कारण तर आपलाच समाज, आपलीच काही भावकी असेल, आपलेच काही नातेवाईक असतील, उधारीचं प्रमाण जास्त करतात। उधार झाल्यानंतर त्या ठिकाणी उधारी झाल्यानंतर ते दुकानावरती सुद्धा येत नाहीत, त्या ठिकाणी तो दुकान सोडून बाजूच्या दुकानावरती जातात। मग आपल्यास असं काय होते की जो काही आपला व्यवसाय असेल तो ठप्प होतो। पहिले तर उधारी देणं बंद करा, उधार दिल्याशिवाय त्याला सुरुवातीला राग येईल। त्यांनी उधार एक वेळेस आला आणि त्यावेळेस आपण उधार नाही दिलं तर तो वापस जाईल, राग येईल, परंतु त्याला नक्कीच माहित पडेल डबलच्या वेळेस आल्याच्या नंतर आपण पैसे जर नाही घेऊन गेलो तर तो उधार देत नाही, त्याला समजून जाईल आणि त्यावेळेस तो पैसे घेऊनच आपल्या दुकानावरती येईल। सुरुवातीला थोडासा त्रास होईल, परंतु व्यवसाय करत असताना दुकानदारीत उधारी बंद केली पाहिजे। उधार जर असेल तर मग त्या ठिकाणी आपला व्यवसाय चालणार नाही, तो व्यवसाय ढबकायचा येईल, तो व्यवसाय आपला बंद पडेल। त्यासाठी काळजी घ्या, विशेष उधारी बंद करा। आता यामध्ये कोणत्याही व्यवसाय करत असताना पैसे गुंतवणूक करायची गरज नाही। जो काही व्यवसाय आहे सध्याचा आहे त्या व्यवसायामध्ये मात्र पैसे गुंतवणूक करायची गरज नाही, तुम्हाला उधार सुद्धा द्यायची गरज नाही। सध्याचं युग फोन पेचं आहे, गुगलचं आहे आणि जे काही पेटीएम असेल त्याचं युग आहे आणि सध्या आपल्याला प्रत्येक दुकानावरती एक स्टिकर लागलेलं दिसेल, त्या ठिकाणी आपण ते स्टिकर स्कॅन केल्यानंतर त्या दुकानदाराला तो पैसे आपण ट्रान्सफर करू शकतो, त्या फोन पेच्या माध्यमातून, त्या गुगलच्या माध्यमातून, त्या पेटीएमच्या माध्यमातून। याला कोणत्याही प्रकारची आपल्याला गुंतवणूक करायची गरज नाही। आता एखाद्या गावात 4 किंवा 5 दुकानं असतील, प्रत्येक एका स्टिकर मागे कंपनी आपल्याला 100 रुपये देते। यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज म्हणजे पैसे गुंतवण्याची गरज नाही। या ठिकाणी त्यांची प्राइमशिप असेल, जी काही एक आयडी असते ती आयडी आपल्याला क्रिएट करणं गरजेचं असणार आहे। ती आयडी आपण क्रिएट केल्यानंतर त्या ठिकाणी आपण फोन पे असेल, गुगल पे असेल, तिकडनं त्या दुकानदाराला आपण ते फोन पेचे स्टिकर देऊ शकतो। एका स्टिकरवरती आपल्याला 100 रुपये मिळणार आहे। आता एका गावात जर 4 किंवा 5 दुकान असतील तर 500 रुपये आपल्याला मिळाले। दुसरे गाव काही लय लांब नसणार आहे, 2 ते 3 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर अशा पद्धतीने दुसऱ्या गावात लगेच जायचं, त्या ठिकाणी परत 5-4 दुकान असतील त्या ठिकाणी ते आपलं स्टिकर चिटकवायचं। त्या दुकानदाराकडून सुद्धा आपल्याला 1 रुपयाची घ्यायची गरज नाही, कारण तर आपल्याला कंपनी 100 रुपये देते। मग अशा पद्धतीने आपण जर एका दिवशी 2 ते 4 गावं केले तर आरामशीर आपल्याला 1000, 2000, 1500 अशा पद्धतीने आपल्याला रोजचे मजुरी मिळणार आहे, रोजचं आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे। कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही, कारण तर आपली मोटरसायकल असेल त्या ठिकाणी आपण 100-200चं काय पेट्रोल टाकतो आणि पेट्रोल टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बाजूच्या गावाला त्या ठिकाणी ते स्टिकर चिटकवायचे। स्टिकर चिटकवल्यानंतर आपल्याला जी काही प्राइमशिप असेल, ती काही जी काही फोन पे असेल, गुगल पे असेल, ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर लगेच आपल्या खात्यावरती ते पैसे ट्रान्सफर केले जातात। अशा पद्धतीने आपला 20,000, 18,000
ते 30,000 पर्यंत आपण आपला महिना कमवू शकतो। यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उधार देण्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारचे पैसे कोणाला द्यायची गरज नाही। स्वतः आपल्याला दुकानदार सुद्धा आपल्याला कदाचित जे काही खुश असेल, खुश झाल्यानंतर आपल्याला 5-50 रुपये देऊन जाईल तो किराणा दुकानदार सुद्धा, आणि जी काही कंपनी असेल ती सुद्धा आपल्याला पैसे देणार आहे। अशा पद्धतीने आपण फोन पे, गुगल पेचा जे काही स्टिकर असेल ते चिटकवू शकतो। त्या ठिकाणी आपण आपली आयडी क्रिएट करू शकतो, आणि आयडी क्रिएट केल्यानंतर कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्ट न करता, पैसे न गुंतवता आपल्याला पैसे कमवता येतात। अशा पद्धतीने सोप्या आणि महत्त्वाच्या अशा टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। सध्या आपलीच हवा आहे आणि मार्केटला सुद्धा तुमची हवा झाली पाहिजे, असं या चॅनलचं एक उद्दिष्ट आहे। आणि तेच उद्दिष्ट आपल्या मराठी माणसाला कुठेतरी जोपासता आला पाहिजे, स्वतःचा बिझनेस हा करता आला पाहिजे। जय श्री